नमस्कार. जुम्मीज किचन मध्ये आज मी आपणाला सुरणाचे रायते दाखवणार आहे. आता या सुरणाच्या रायत्या करता मी 1 कप सुरण घेतलेला आहे. फोडी करून तो आपण पाण्यात शिजवायचा. आता ह्याच्यात कोकम घातलेली आहे आणि पाणी घालायचं आहे आणि शिजत ठेवायचं आहे. आता हे साधारण 2 मोठे चमचे होतील एवढं खोबरं घेतलं आहे. त्याचे तुकडे घेतले, कोथिंबीर घेतली आणि मिरच्या. याची आपण चटणी वाटून घेऊया. त्याच्यात मीठ घालून घेते आहे. अर्धा चमचा मीठ घातलेला आहे. आता ह्याच्यात आपण पाणी घालू चटणी वाटून घेऊया. चटणी वाटून तयार झालेली आहे. आता आपण हे दही आहे ते प्रथम गाळणी घालून घेऊया आणि गाळून घ्यायचं दही, म्हणजे तो एकदम क्रीमी टेक्स्चर येतं. आता या सुरणाच्या फोडी कापून दाखवते. हा शिजलेला आहे. आता हातोरडा आपण तेलावर परतून घेऊया. थोडस तेल घातलेलं आहे, त्याच्यावरती आपण परतून घेऊया. त्यातलं कोकम काढून टाकूया. आता ही आपली सुरणाची काप परतून झालेली आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल, माझी रेसिपी आवडली असेल, तर तुम्ही लाईक, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे माझे पुढील सर्व व्हिडिओ, सर्व रेसिपी आपल्याला बघायला मिळतील. आता आपण हे भांड्यात काढून घेऊया. आता यामध्ये ही चटणी आली घालून घेऊया आपण. ती सुरणाला लावून घेऊ. हे सुरणाचं भरीत एकदम छान लागतं. आता 1 चमचा शेंगदाण्याचं कूट घालून घेऊ. हे दही घेतलेलं आहे. त्या दह्यात मी 1 चमचा साखर घालून घेते आहे. हे तिखट, आंबट, गोड असं लागतं. तर उपवासाला पण चालतं. दह्यातच थोडं मीठ घालून घेते. आता हे आपण सगळं घालून घेतलेलं आहे. आता आपण फोडणी करू. आता ही आपण सुरण जे चटणी लावून ठेवलं आहे, शेंगदाण्याचा कूट घातला आहे, या प्लेट मध्ये काढूया.
हे भरीत चवीला एकदम छान लागतं, सुरमट लागतं. उपासाला चालतंय, एरवी पण कधी तुम्ही केलं तरी छान लागेल. ह्याच्यावरती आपण दही घालून घेऊ. ही मोहरी एक चमचा घेतलेली आहे, छोटा छोटा चमचा जिरं घेतलेला आहे, हिंग आहे. ही मी कढीपत्त्याच्या पानाची पावडर करून घेतली आहे, कारण कढीपत्ता आपण काढून टाकतो. आणि 3 मिरच्या, ह्याची मी फोडणी करते आता. आता हे जिरं घालून घेते, हिंग घालते, मिरच्या घालते आणि कढीपत्त्याची पावडर घालते. आणि ही फोडणी आता आपण याच्यावर घालून घेऊ. आता हे आपलं सुरणाचं भरीत तयार झालेलं आहे. धन्यवाद.